हाय, मी पल्लवी. तुमचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आहे स्किन लाईट क्रीम. भरपूर ऐकलं असेल स्किन लाईट क्रीमबद्दल किंवा घेतली असेल किंवा इच्छा असेल. दिवाळी आहे, सर्वांना असं वाटते की आपल्या फेसवरची पिगमेंटेशन कमी झाली पाहिजे किंवा काळे डाग कमी झाले पाहिजे किंवा आपली स्किन ग्लोईंग दिसली पाहिजे, फेअर झाली पाहिजे. सर्वांच्याच मनात प्रश्न असतो. त्यासाठी काय असतं ना, कोणीतरी एखादी क्रीम यूज केलेली असते, तिला इफेक्ट झाले आहे, तिचं बघून आपण सुद्धा ती क्रीम घेण्याचा प्रयत्न करतो किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून ते क्रीम आपण घेत असतो आणि ते यूज करत असतो. यूज कशी करायची आहे, आता ही जी स्किन लाईट क्रीम आहे ते आपल्याला यूज कशी करायची आहे, डॉक्टर देत असतात. यूज करायची की नाही करायची, याचे इफेक्ट आहे की साईड इफेक्ट आहे, सगळं काही मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आहे स्किन लाईट क्रीम. सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला घ्यायची कुठून आहे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही ठिकाणी तुम्हाला अवेलेबल मिळेल. ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता आणि ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. ही जी क्रीम आहे फार्मसी, कॉस्मेटिक म्हणजे मेडिकल स्टोर्समध्ये वगैरे तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल आणि तिथे जर नाही मिळाली तर ऑनलाईन अवेलेबल मिळेल. आता करते काय, पुन्हा महत्त्वाचं आलं की ह्या क्रीमचे म्हणजे इफेक्ट काय. इफेक्ट जितके आहे, व्हिडिओ स्किप करू नका. इफेक्ट जितके आहे तितकेच तिचे साईड इफेक्टसुद्धा आहेत आणि यूज कशी करायची हे सुद्धा माहिती पाहिजे. आणि यूज केल्यानंतर त्याच्यावर म्हणजे काय यूज करावं लागते की त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होणार नाही, हे सगळं माहिती पाहिजे. म्हणून व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आता ही क्रीम जी आहे ती आपल्याला म्हणजे कशासाठी यूज करायची आहे. दिवाळी आहे, साहजिक आहे की आपल्याला आपल्या फेसवर एक ग्लो हवा असतो किंवा आपल्या फेसवर पिगमेंटेशन झालेलं आहे. भरपूर लोकांना पिगमेंटेशनची प्रॉब्लेम असते. हायपर पिगमेंटेशन आहे, काही केल्या कमी होत नाही. काळे डाग आहे, डार्क सर्कल आहे, इथे खूप काळं पडलेलं आहे किंवा इथे हायपर पिगमेंटेशन झालेलं आहे, स्किन काळी पडलेली आहे, सनटॅन झालेला आहे. भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनवर झालेले आहे. त्यासाठी आपण ही क्रीम परचेस करत असतो. बरोबर आहे, मी सुद्धा करते, तुम्ही सुद्धा करतो. आपण भरपूर काही रिव्ह्यू चेक करत असतो आणि त्यानंतर क्रीम परचेस करत असतो. आता ही क्रीम इफेक्टसुद्धा तितकेच देते. म्हणजे ज्या प्रकारे तुम्हाला क्रीम यूज करायची आहे ना, म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही क्रीम घेतलेली आहे, हायपर पिगमेंटेशन कमी होईल, आपली स्किन एक टोन समोर जाईल, म्हणजे स्किन टोन कलर एक टोन समोर जाईल, थोडा फेअर दिसेल, आपली स्किन ग्लोईंग दिसेल, ब्राईटन अप होईल. हे सगळं ह्या क्रीमनी आपल्याला फायदा होत असते. पण सर्वात महत्त्वाचं आहे, अशा प्रकारचे जे क्रीम आहेत ना ते डॉक्टर सजेस्ट करत असते, आपल्या मताने घ्यायची नसते. कारण हे डॉक्टर जे आहे ना, एक आपले स्किन प्रॉब्लेम पाहूनच हे अशा प्रकारचे क्रीम आपल्याला देत असतात. त्यासाठी ना तुम्ही घेतली असेल तरी ठीक, नाही घेतली असेल तरी ठीक, पण एकदा डॉक्टरला विचारून घ्या आणि त्यानंतरच ती क्रीम कंटिन्यू करा. काय असते ना, अशा प्रकारची क्रीम जर आपण यूज केली तर साईड इफेक्टसुद्धा होऊ शकतात. आणि जर घेतली असेल आणि कंटिन्यू करायची इच्छा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता ही डॉक्टर सजेस्ट करते पण आपण घेतली. आता ही यूज कशी करायची, यूज करण्यासाठी काय असतं ना, याचे साईड इफेक्ट, सर्वात पहिले साईड इफेक्ट सांगते. साईड इफेक्ट आपल्या स्किनवर रेडनेसपणा येते, लाल दाणे येते किंवा इचिंग होत असते किंवा हेअर ग्रोथ इथे जे आहे ना, छोटे हेअर येत असतात अशा क्रीमने. त्यासाठी यात जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते एकदम हाय ॲक्टिव्ह आहेत. हे हाय ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असल्याने अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. कोणत्याही स्किन टोनसाठी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स, असं नाही की माझी नॉर्मल स्किन आहे किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना प्रॉब्लेम होतील, मला नाही, कुणालाही प्रॉब्लेम. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे प्रॉब्लेम एक आहे की आपल्याला ती क्रीम सूट जरी झाली तरी ती क्रीम ज्या वेळेस आपण बंद करायची आहे, म्हणजे आता आपल्या स्किनवरचे सर्व प्रॉब्लेम्स कमी झालेले आहे आणि आपल्याला बंद करायची आहे, त्यावेळेस जर तुम्ही ही क्रीम बंद करणार तर आपली स्किन पहिलेपेक्षा पण डार्क टोनमध्ये जाते. म्हणजे पहिलेपेक्षाही डार्क स्किन येऊ शकते, काळी स्किन पडू शकते. म्हणून एकदा डॉक्टरला विचारून घ्या आणि त्यानंतर कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू जर करायची असेल तर त्याच्यानंतर आपल्याला काही पाळावं लागते. ती क्रीम कशी यूज करायची आहे ते सुद्धा पाळावं लागते. पूर्ण बघा, ते सुद्धा मी सांगत आहे जर तुम्हाला यूज करायची असेल क्रीम. आता ही झाले इफेक्ट पण झाले आणि साईड इफेक्ट पण झाले. आता ही क्रीम यूज कशी करायची, यूज करण्यासाठी काय असतं ना, सर्वात पहिले फेस वॉश करायचा आहे. आणि ही एक नाईट क्रीम आहे, डेला यूज करू नका. कारण अशा प्रकारच्या डेला क्रीम यूज केली
सन पडत असते आपल्या स्किनवर, सूर्य पडते आणि सूर्य उन्हामुळे आपली स्किन पुन्हा काळवटते। त्यासाठी ना सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, रात्रीला यूज करायची आहे, डेला यूज करायची नाही। फक्त एकदा ज्यावेळेस आपण रेस्ट करतो नाईटला त्यावेळेस ही क्रीम यूज करायची आहे। ही जी क्रीम आहे ना आपण उन्हामध्ये किंवा बाहेरच्या ह्याच्यात नाही ठेवू शकत, आपल्याला थंड हवेतच ही क्रीम यूज करावी लागते। म्हणून रात्रीला यूज करा रेस्ट करतो त्यावेळेस। आणि फेस वॉश करायचं आहे, फेस वॉश करायचा, फेस ड्राय करून घ्यायचं आणि थोड्याशा अमाऊंटमध्ये हातावर घेऊन पूर्ण स्किनवर ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे। आता एवढंच नाही, सकाळी उठल्यानंतर आपल्याला फेस वॉश करायचं आहे आणि फेस वॉश झाल्यानंतर सनस्क्रीन नक्की यूज करायची आहे, कारण हे एकदम हाय ॲक्टिव्ह आहे। म्हणजे यात जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते एकदम हाय ॲक्टिव्ह आहे, ते आपल्या स्किनवर इफेक्टसुद्धा तितकेच देतील, तितकेच साईड इफेक्टसुद्धा देतील आणि उन्हामुळे तर यात अजून जास्त साईड इफेक्ट होऊ शकते। त्यासाठी सनस्क्रीन नक्की यूज करा, 50+ सनस्क्रीन यूज करा। सनस्क्रीन यूज करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर म्हणाल की नाही क्रीम लावली आपल्या स्किनवरचे दागधब्बे कमी झाले, काय करायचं, इथे पण इन्व्हेस्ट करा तिथे पण इन्व्हेस्ट करा, तसं नसते। जर तुम्हाला आपल्या स्किनचं जर तुम्ही घेतली आहे आणि काळजी घ्यायची आहे आणि छोटे मोठे प्रॉब्लेम्स पुन्हा आले नाही पाहिजे, त्यासाठी आपण एकदा क्लिअर झाली की झालं सोडून द्यायचं असं करू नका, ते यूज करा। यूज करण्याची तुमची इच्छा असेल, माझ्या मते तर डॉक्टरला विचारूनच तुम्ही यूज करा, पण तुमची इच्छा असेल तर यूज करू शकता, असं नाही यूज करा। पण रात्री लावल्यानंतर एकचदा यूज करा, नाईटला यूज करा आणि सकाळी यूज केल्यानंतर सनस्क्रीन नक्की यूज करा। म्हणजे डेला उठल्यानंतर फेस वॉश करायचे आणि सनस्क्रीन यूज करायची, अशा प्रकारे ही क्रीम यूज करायची आहे। इफेक्ट आहे, साईड इफेक्ट आहे, दोन्ही पण आहे। आणि डॉक्टरला एकदा, माझ्या मते तर तुम्ही डर्मॅटॉलॉजिक डॉक्टरला विचारूनच ही क्रीम यूज करा। स्किन लाईट क्रीम, ही क्रीम आपल्याला डेला यूज करायची नाही किंवा उन्हात लावून जायचं नाही आहे। सकाळी तुम्ही यूज करूच नका, नाईटला यूज करा। घेतली असेल एकदा डॉक्टरला विचारून घ्या, त्यानंतर कंटिन्यू करा। तशी जितकी इफेक्ट आहे आपल्या स्किनवरचे पिगमेंटेशन कमी होईल, हायपर पिगमेंटेशन कमी होईल, इथे पिगमेंटेशन येते किंवा इथे काळं पडते, इथे काळं पडते, सर भरपूर प्रॉब्लेम्स कमी होतील, पण त्यानुसार साईड इफेक्टसुद्धा होतील। आणि आपल्याला ही ज्यावेळेस आपल्याला ही क्रीम सोडायची आहे त्यावेळेस तुरंत आज संपली की सोडून द्यायची असं सोडू नका, आपली स्किन पुन्हा डार्क होऊ शकते। त्यासाठी स्लोली सोडावी लागेल। म्हणजे आता आपल्या स्किनवरचे प्रॉब्लेम्स कमी झाले, सनस्क्रीन कंटिन्यू करा, सनस्क्रीन म्हणजे तुम्ही सोडू नका। आणि ही जी क्रीम आहे पहिले अल्टरनेट डे, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्किनवरचे दागधब्बे कमी झाले आणि आपल्याला ही क्रीम सोडायची आहे त्यावेळेस पहिले अल्टरनेट डेमध्ये यूज करायची, नंतर 2 डेजच्या नंतर 3 डेजच्या नंतर 4 डेजच्या नंतर अशी हळूहळू कमी करत जायची आणि त्यानंतर 8 डेज 15 डेज अशी कमी करत जायची। त्यानंतर आपल्या स्किनवर तितके साईड इफेक्ट होणार नाही, नाहीतर भरपूर साईड इफेक्ट होऊ शकतात। ऑल स्किन टाईपवाले यूज करू शकता, पण पॅच टेस्ट करा, पॅच टेस्ट केल्याशिवाय यूज करू नका। तसं तर डॉक्टरच सजेस्ट करणार तुम्हाला ही क्रीम, जर हायपर पिगमेंटेशन वगैरे असेल तर डॉक्टर सजेस्ट करेल, तुमच्या स्किननुसार ते डॉक्टर सजेस्ट करेल की तुम्हाला लावायची आहे, किती वेळ लावायची आहे, किती दिवस लावायची आहे, ती सोडायची कशी आहे, कशी लावायची आहे, हे सगळं डॉक्टर सजेस्ट करत। आणि जर बिना डॉक्टरला विचारल्याशिवाय कुणी सांगितल्यावर तुम्ही ही जर क्रीम घेतली असेल तर यूज करू शकता, पण मी जसं सांगितलं त्यानुसार यूज करा आणि त्यानुसारच सोडा। भरपूर काही मी जेवढं सांगायचं आहे तेवढं सांगितलं, भरपूर डिटेल्स दिली आहे। आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय।